श्री स्वामी समर्थ 26 मार्च 2026 रोजी श्रीराम नवमी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज सेवा मार्गामध्ये दिंडोरी प्रणीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त खालीलप्रमाणे विशेष सेवा सांगितली जाते. श्रीराम नवमी विशेष सेवा 1. अभिषेक आणि पूजन. सकाळी स्नान करून देव्हाऱ्यातील श्री स्वामी समर्थ महाराज आणि प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे षोडशोपचार पूजन करावे. शक्य असल्यास प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर किंवा पंचायतनावर पुरुष सूक्त किंवा रामरक्षा म्हणत अभिषेक करावा. 2. स्तोत्र पठण. मुख्य सेवा श्री रामरक्षा स्तोत्र. श्रीराम नवमीच्या दिवशी किमान 11 वेळा किंवा 21 वेळा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन संरक्षण कवच प्राप्त होते. मारुती स्तोत्र भीमरूपी किमान 3 वेळा म्हणावे. हनुमान चालिसा 1 किंवा 11 वेळा पठण करावे. 3. मंत्र जप. श्रीराम जय जय राम या 13 अक्षरी राम मंत्राचा किमान 1 माळ जप करावा. श्री स्वामी समर्थ मंत्राच्या किमान 11 माळ जपाव्यात. 4. जन्मोत्सव सेवा दुपारी 12 वाजता. प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे यावेळी शक्य असल्यास पाळणा म्हणावा किंवा प्रभू श्रीरामांची आरती करावी. नैवेद्य. प्रभू श्रीरामांना सुंठवडा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 5. वाचन. वेळ असल्यास श्रीराम रक्षासोबतच अध्यात्म रामायण किंवा श्री तुलसीदास रामायणातील बालकांडाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. 6. सांगता सेवा. सेवेच्या शेवटी 3 वेळा तारक मंत्र म्हणावा आणि स्वामींकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. विशेष टीप. सेवा मार्गामध्ये भक्ती आणि भाव याला सर्वाधिक महत्त्व आहे. ही सेवा करताना सात्विक आहार घ्यावा आणि कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता आनंदाने हा उत्सव साजरा करावा. श्री स्वामी समर्थ. प्रभू रामचंद्र की जय.